तर स्वागत आहे मित्रांनो माझ्या नवीन व्हिडिओमध्ये ऑप्शन ट्रेडिंग कोर्स मराठी सिरीजमध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा आपला पार्ट 21 आहे आणि गेले 20 पार्ट्समध्ये मी खूप लर्निंग्स व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. ज्यांनी पण गेले पार्ट्स बघितले नसतील ते पार्ट जाऊन बघू शकता. आणि आजच्या पार्ट्समध्ये तुम्हाला मी शिकवणार आहे की ब्रेकआउट आणि ब्रेकडाऊन म्हणजे जेव्हा मार्केटमध्ये होतं तेव्हा आपण कसं ट्रेड इनिशिएट करू शकतो फॉरेक्समध्ये, ते मी तुम्हाला एक्सप्लेन करून. कारण इंडियन मार्केट वर्सेस फॉरेक्स मार्केट अगर पकडलं तर जास्त प्राइस ॲक्शन मस्त फॉलो असतो त्याच्यात. आणि आपली इंडियन मार्केटमध्ये जाम ट्रॅप होतात, जाम मॅन्युप्युलेशन होतं. म्हणून तुम्हाला मी एक स्ट्रॅटेजी पहिले रॉमध्ये तुम्हाला मी इथं ड्रॉइंगद्वारे समजवतो आणि नंतर मी तुम्हाला चार्टवर पण एक्सप्लेन करेन. तर समजा की मार्केट आपला खालून मार्केट आपलं अपसाईडला चाललेलं आहे. मार्केट अपसाईड जातो आहे आणि मार्केट ह्या रेजिस्टन्सला ब्रेक करतो आहे. समजा इथं कुठला तरी इथं रेजिस्टन्स आहे आणि रेजिस्टन्सला हा मार्केट ब्रेक करतो. तर जे न्यू बायर असतील, न्यू बायर येतील इकडे ह्या पॉईंटला आणि इथून ह्या सपोर्टवर मार्केट अप करायला जातील आणि मार्केट त्यांचा स्टॉप लॉस हिट करा. हे बघा, असं मार्केट वरती जातो. न्यू बायरला म्हणजे मॅनिप्युलेट करतं की या मी अपसाईड जाणार आहे, मी अपसाईड जाणार आहे. आणि नंतर मार्केट खालच्या साईडला येतो इकडेच कुठंतरी. नॉर्मल सगळ्या न्यू बायर लोकांचे स्टॉप लॉस इथं हिट करतो आणि मार्केट परत अप ट्रेंडला निघून जातो. आय होप तुम्हाला हे अप ट्रेंडबद्दल कळालं असेल. तसंच मी तुम्हाला डाऊन ट्रेंडबद्दल सांगतो. हे अप ट्रेंडसाठी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे, पण त्या स्ट्रॅटेजीमध्ये आपल्याला काय करायचं आहे ते पण एक्सप्लेन करतो मी. आता हा अप ट्रेंडचा मी तुम्हाला दाखवला आहे. मी आता एक डाऊन ट्रेंडचा तुम्हाला दाखवतो. हा एक सपोर्ट एरिया आहे. मार्केट डाऊन साईडला येत चाललं आहे. मार्केट डाऊन साईडला येतो आहे. लोअर लो, लोअर हाय, लोअर हाय आणि मार्केट इथं ब्रेक करते. तर न्यू सेलर इथे येतील, सगळे सेलर इकडे येतील. तर सगळीजणं मार्केट खाली ब्रेकडाऊन झाला आहे सगळे मार्केटमध्ये इथं न्यू सेलर एंट्र्या मारतील आणि तेव्हा मार्केट सगळ्या न्यू सेलरचा स्टॉप लॉस हिट करून परत मार्केट खाल साईडला मूव्ह होईल. तर त्याला ब्रेकडाऊन म्हणजे ब्रेकडाऊन आणि ब्रेकआउट स्ट्रॅटेजी कशी वर्क होते ती पण तुम्हाला मी सांगतो. आता तुम्ही बघू शकता हा अप ट्रेंडमध्ये मार्केट आहे. मार्केट अप ट्रेंडमध्ये आहे आणि हा फर्स्ट ब्रेकआउट झाल्यावर मार्केट वर साईडला गेला आहे. आणि मार्केट जेव्हाही हा स्टॉप लॉस म्हणजे हे मार्केट जरासा हा रेजिस्टन्सच्या खाली येऊन सगळ्यांचे स्टॉप लॉस हिट केल्यावर आपल्याला इथं एंट्री बनवायची आहे. हे बघा इथं म्हणजे फर्स्ट ब्रेकआउटवर आपल्याला एंट्री करायची नाही, आपल्याला डायरेक्ट सेकंड ब्रेकआउटला हा आपला स्विंगच्या खाली स्टॉप लॉस आणि आपण 1:2 साठी टार्गेट करणार आहोत. म्हणजे फर्स्ट ब्रेकआउटला आपली एंट्री नाही करायची. सेकंड ब्रेकआउट त्याच पॉईंटवर जेव्हा होईल तेव्हा आपल्याला एंट्री करायची. तसंच डाऊन ट्रेंडच्याबद्दल पण सांगतो. हे बघा, हा आपला सपोर्ट एरिया आहे, त्याच्यावर मार्केट ब्रेक केलं आहे. आपल्याला फर्स्ट ब्रेकआउटला एंट्री करायची नाही, आपल्याला सेकंड ब्रेकआउटला. मार्केट गेला, सगळ्या सेलर लोकांची स्टॉप लॉस हिट करून मार्केट परत डाऊन साईडला इथं जेव्हा मार्केट येतं तेव्हा मार्केट डाऊन साईडला तेव्हा आपण इकडं एंट्री करणार, स्टॉप लॉस आपण इथं लावणार आणि टार्गेट आपण 1:2 ठेवणार. ही स्ट्रॅटेजी आहे. तुम्हाला मी चार्टवर पण एक्सप्लेन करतो. या स्ट्रॅटेजीसाठी 15 मिनिटचा मी टाईम फ्रेम यूज करणार आहे आणि तुम्हाला मी एक्सप्लेन करतो की ही स्ट्रॅटेजी कशी यूज होते. हे ट्रेड लाईनद्वारे पण फॉलो होते. ट्रेड लाईनमध्ये पण मी तुम्हाला सांगतो. हे बघा, मार्केटने इथं ट्रेंड लाईन फॉलो केलेली आहे, बघू शकता इथं ट्रेड लाईन फॉलो केलेलं आहे. तर तुम्हाला मी फर्स्ट पहिले सपोर्ट रेजिस्टन्सद्वारे मार्केट कसा अपसाईडला मूव्ह होतो तो दाखवतो. आणि खूप साऱ्या स्ट्रॅटेज्या असतात. तुम्ही फक्त मी सांगत नाही की तुम्हाला ही स्ट्रॅटेजी बघा आणि तुम्ही डायरेक्ट मार्केटला जाऊन ती पंच करा आणि ट्रेड करा. ही पहिली स्ट्रॅटेजी बॅक टेस्टिंग करा, नंतर फॉरवर्ड टेस्टिंग करा आणि नंतर मार्केटमध्ये जाऊन ती तुम्ही स्ट्रॅटेजी यूज करून ट्रेड करू शकता. तर हे बघा, बघू शकता
मार्केट इथं रेजिस्टन्स झोनला आहे. मार्केट येतं 1 टेकमध्ये मार्केट इथं ब्रेकआउट देतं आहे. मी पहिलेच सांगितलं आहे की फर्स्ट ब्रेकआउटला मार्केटला एंट्री करायची नाही. जेव्हा मार्केट खाली येऊन जस्ट खाली येऊन सगळ्यांचे स्टॉप लॉस हिट करून मार्केट परत अपसाईडला क्लोजिंग देतं आहे, तेव्हा क्लोजिंगवर आपल्याला इथे एंट्री घ्यायची आहे. स्टॉप लॉस स्विंगच्या खाली घ्यायचा आहे इकडे कुठंतरी, आणि ॲटलिस्ट 1:2च्या टार्गेटसाठी आपल्याला जायचं आहे. बघा 1:2 आपल्याला इथंच भेटलेला आहे, या एरियावर अर्धे कॅन्डलवरच भेटलेला आहे. तर तुम्हाला सेलिंगचा पण एक ट्रेड दाखवतो की जेणेकरून तुम्ही जरासं तुम्हाला इझी पडेल समजायला. आता बघसाठी मला फक्त एक बघतो मी सेलिंगसाठी ट्रेड कुठून भेटेल. हा बघा, हा सेलिंगसाठी ट्रेड मी दुसऱ्या चार्टवर ओपन करून दाखवतो. ह्या बघा, हा एक सपोर्ट झोन होता. मार्केटनी इथं इंट्रॅ करवल्या सगळ्या लोकांच्या. मार्केट सगळ्यांचे इंट्रॅ करून मार्केट इथं सरळ कन्सोलिडेट केलेलं आहे, आणि नंतर मार्केट परत जाऊन सगळ्यांचा स्टॉप लॉस हिट करून मार्केट परत खालच्या साईडला डाऊन मूव्ह घेत आहे. बघा इथं बघू शकता, इथं मार्केट आलं, इथं फर्स्ट ब्रेकडाऊन झाला आहे, त्याच्यानंतर मार्केट परत वर गेलं. तर मार्केट परत ह्या खाल साईडला जेव्हा ही ह्या येल्लोच्या इथं क्लोज करेल, म्हणजे ही कॅन्डल क्लोज करेल, तेव्हा त्याचा स्विंग चाललो आणि 1:2 ॲटलिस्ट टार्गेट करायचा आहे आपल्याला. 1:2 तर इझी भेटलेलं आहे, इथं बघू शकता. म्हणून बोलते तुम्ही ह्या स्ट्रॅटेजी डायरेक्ट मी बोलते म्हणून स्ट्रॅटेजी यूज करा असं नाही. तुम्ही बॅक टेस्ट फॉरवर्ड टेस्ट केल्याशिवाय तुम्हाला आयडिया नाही येणार की काय विन रेट आहे, काय कशी प्रकारे ही कधी यूज होते, कधी वर्क होते, हे तुमच्यावर आहे. टोटली डिपेंड अपॉन यू. तर बघू शकता ही आपला स्क्वेअर बॉक्स स्ट्रॅटेजी अशी आहे. ही स्क्वेअर झालेला आपला. स्क्वेअर म्हणजे लोकांना इन्व्हाइट करून मार्केट खाल साईडला या अप साईडला या डाऊन साईडला जातो आहे. तर पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी ब्रेकआउट स्ट्रॅटेजी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. तर बाय बाय.